नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा बघणार आहोत. खरं तर 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्नपत्रिकेचा आराखडा अतिशय महत्त्वाचा आहे. जे मुलं 9वीमध्ये आहेत त्यांनी खूप चांगला सराव करावा. ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे आणि जे काही 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती सराव करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील याचा तुम्ही विचार करा आणि तुम्ही या पद्धतीने सराव करा आणि हा प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजून घ्या. तर चला तर सुरू करूया. प्रश्नपत्रिकेचा आराखडा काय आहे हे समजून घ्यायला. आता बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 5 विभाग आहेत. त्याच्यातला पहिला विभाग आहे गद्य विभाग. गद्य विभाग म्हणजे जे काही तुम्हाला पाठ आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार तुम्हाला कृती करा. तर तुम्हाला एक उतारा दिला जातो, त्यावरती काही कृती दिल्या जातात. त्याच्यामध्ये 2 ज्या कृती आहेत, आकलन 1 आणि 2च्या ज्या कृती आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला परिच्छेदावरती तुम्हाला ते प्रश्न विचारले जातात. त्याच्यातलीच उत्तर तुम्हाला तिथे बघून लिहायचे आहेत. त्याच्यामुळे याचा तुम्ही सराव केला तर तुम्हाला उत्तर शोधायचं कसं याचा खूप चांगला सराव असणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे स्वमत. आता स्वमत लिहित असताना लक्षात घ्या, स्वमतच्या शब्दामध्येच खरं तर खूप काही आहे. स्व म्हणजे माझं आणि मत म्हणजे माझे विचार. तर स्वतःचं मत, स्वतःचे विचार स्वतःच्या शब्दात मांडणं हा इथे घटक अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तुम्हाला प्रश्नही त्या पद्धतीने विचारला जातो की पाठाशी सहसंबंधित खरं तर तो प्रश्न असतो. रिलेटेड टू टॉपिक आपण ज्याला म्हणतो. त्यामुळे तुम्ही पाठ शिकत असताना त्या पाठाच्या सहसंबंधित इतर काही घटकांचा अभ्यास करणं हे जास्त गरजेचं आहे. आता इथे काय होतं माहितीये का, बरीच मुलं असं करतात की स्वमतच्या प्रश्नांमध्ये उतारातलाच काही भाग आहे तसं कॉपी करून लिहितात. तर असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला जास्त मार्क्स मिळणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही स्वमतचा खूप चांगल्या पद्धतीने सराव करणं हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधला आ जो घटक आहे तो आहे उताराच दिलेला जातो कोणत्याही एका पाठावरती आणि सेम पहिला जो अ आहे घटक त्याचाच आधारे किंवा त्याच्यानुसारच तुम्हाला आ घटक आहे किंवा आ प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला आकलन आणि स्वमत असे 3 वेगवेगळे प्रश्न आहेत. तर तुम्ही याच्यामध्ये आकलनचं काय जास्त अडचण येत नाही कारण की उतारातले प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ते बघून लिहायचे, पण स्वमत वरती जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरा जो उतारा असतो तो असतो अपठित गद्य उतारा. हा तुम्हाला पुस्तकातला नसतो तर पुस्तकाच्या बाहेरचा असतो. प्रश्नपत्रिकेमध्ये ज्यावेळेस असा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस त्याचे उत्तर ही परिच्छेदामध्येच दिलेले असतात. त्यामुळे तुम्ही तिथे तो बघून लिहू शकता आणि तुम्ही वर्कबुकचा प्रॅक्टिस करत असाल किंवा बाजारामध्ये इतर काही खूप प्रश्नपत्रिकांचे संच आलेला आहे तर तुम्ही त्यांचाही अभ्यास करू शकता आणि अपठित गद्य उत्तराचे वेगवेगळे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. दुसरा त्याच्यामध्ये आहे की आकलन 1 आणि आकलन 2 मार्कला प्रश्न ते विचारले जातात. आता दुसरा घटक आहे तो म्हणजे पद्य विभागाचा म्हणजे कवितेचा. आता कवितेचा घटक खूप महत्त्वाचा आहे कारण की बऱ्याच मुलांचे कवितेमध्ये मार्क्स जातात. तर ते कुठे जातात मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. 8 मार्कांसाठी कविता विचारली जाते. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्याच्यामध्ये काय आहे तर आकलन आणि 2 आकलनाचे घटक आहेत. म्हणजेच की त्याचे उत्तर खरं तर तिथे कृतीमध्येच असतात, दिलेले असतात. तुम्हाला ते शोधून लिहायचे फक्त. तिसरा आहे कवितेतील शब्दांचा अर्थ, त्यासाठी पूर्ण कविता, त्याच्यातील समानार्थी शब्द किंवा अजून काही वेगळ्या प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. चौथा घटक तुम्हाला फार इथे महत्त्वाचं खरं तर सांगायचं आहे म्हणजे काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण. आता इथे तुम्हाला अजून एक प्रश्न वेगळा विचारला जाऊ शकतो तो म्हणजे की कवितेतील काव्य सौंदर्य हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे किंवा रसग्रहण. आता रसग्रहण मध्ये काय होतं की आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य असे 3 प्रश्न येतात. तर ज्या पद्धतीने प्रश्न विचारलाय त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहिणं जास्त गरजेचं आहे. रसग्रहणच्या व्हिडिओचे मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तर तुम्ही सगळ्यांनी ते आवर्जून बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही रसग्रहणचा सराव करा. कवितेमध्ये इथे मार्क्स बऱ्याच मुलांचे जातात त्यामुळे तुम्ही योग्य त्या पद्धतीने सराव करणं हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर कवितेवरतीच दुसरा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 आ
कवितेमध्ये काही कृती दिलेली असते 8 मार्कसाठी, 2 पैकी एका कवितेवर कृती सोडवा असा तुम्हाला प्रश्न दिलेला जातो. त्याच्यामध्ये प्रस्तुत कवितेचे कवी, कवयित्री वगैरे तो 1 मार्क आहे. त्याच्यानंतर प्रस्तुत कवितेचा विषय तो तुम्हाला थोडक्यात लिहायचा असतो, त्याच्यासाठी 1 मार्क आहे. त्याच्यानंतर कवितेतील 2 ओळींचा अर्थ. आता इथे कोणत्याही कवितेतील ओळींचा अर्थ विचारला जाऊ शकतो, त्याच्यासाठी संपूर्ण कवितेचा अर्थ तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की परीक्षेमध्ये कोणतीही कविता विचारली जाते, त्यामुळे ज्या काही कविता आहेत त्या सगळ्यांचा अर्थ इथे तुम्हाला माहीत असणं जास्त गरजेचं आहे. पुढे कवितेतून मिळणारा संदेश. प्रत्येक कवितेतून काही ना काही संदेश मिळत असतो, पण काही मुले इथं उबडधोबड उत्तर लिहितात तर तसे मार्क्स मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही योग्य प्रकारे त्याचा प्रत्येक कवितेचा जो संदेश आहे तो पाठांतर करणं जास्त गरजेचं आहे. त्यानंतर कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. तर मी असं सजेस्ट करेन की तुम्ही आवडण्याची कारणे लिहा. पॉझिटिव्ह उत्तर लिहिलं तर तुम्ही चांगले मार्क्स मिळवू शकता. आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे स्थूल वाचनाचा विभाग 3. आता 3 विभागामध्ये तुम्हाला कोणत्याही 2 कृती सोडवा असा प्रश्न असतो. 3-3 मार्काला एक प्रश्न असतो. 4 एकूण स्थूल वाचनाचे पाठ आहे, त्याच्यापैकी तुम्ही दोन्हींचाही कुठलाही सराव केला तरी, कारण 4ही वरती प्रश्न इथे येतात. 4था विभाग आहे तो महत्वाचा आहे, तो म्हणजे भाषा अभ्यास. त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती. व्याकरण तुम्हाला काय काय आहे ते आपण बघूया. त्याच्यामध्ये आहे वाक्यांचे प्रकार, त्याच्यानंतर आहे वाक्य रूपांतर आणि तिसरा घटक आहे वाक्यप्रचार. आता वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर याचाही मी व्हिडिओ केलेला आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तुम्ही तो पाहू शकता. वाक्प्रचारासाठी मी तुम्हाला असं सांगेन की पाठाच्या खाली जे काही वाक्प्रचार आहेत त्या प्रत्येक पाठाच्या वाक्प्रचारांची एक लिस्ट तयार करा आणि त्याचा अर्थ आणि त्या वाक्यप्रचाराचा वाक्यात रूपांतर करायचा जर तुम्ही सराव केला तर इथे तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स हमखास मिळतील. कारण परीक्षेमध्ये प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो. वाक्प्रचारांचा अर्थ द्या किंवा जोड्या लावा किंवा वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. वाक्यात उपयोग करायला बरीच मुलं चुकतात, तर इथे तुम्ही चांगला सराव करणे जास्त गरजेचं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 4 भाषिक घटकांवर आधारित कृती. इथे तुम्हाला जर तुम्ही योग्य पद्धतीने हा प्रश्न समजून घेतला आणि वर्षभर जर व्यवस्थित सराव केला तर तुम्हाला मी सांगतो 8 पैकी 8 मार्क्स इथे मिळणार म्हणजे मिळणारच. कारण समानार्थी शब्द प्रत्येक पाठात असतात, कवितेत असतात, ते तुम्ही ज्या त्या वेळेस पाठ केले तर तुम्हाला वेगळं काय परत नंतर करायची गरज नाही, 1 मार्क मिळाला. विरुद्धार्थी शब्द असतात, शब्दसमूहाबद्दल 1 शब्द आहे, याचाही तुम्ही सराव केला, इथेही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. 4था आहे वचन बदला. वचन बदलाचाही व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर लेखन नियमानुसार लेखन. इथेही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर हे सगळे समजून घ्या घटक, तुम्हाला खूप त्याचा फायदा होऊन जाईल. विरामचिन्हे ह्याच्यातला महत्वाचा घटक आहे. मित्रांनो, विरामचिन्हे 2 मार्कासाठी आहेत, पण तुम्ही 2 मार्कांचा विचार करू नका. विरामचिन्हे असा घटक आहे की प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला कुठे नाही कुठे कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरावं लागतं. त्यासाठी तुम्ही विरामचिन्हांचा व्यवस्थित जर अभ्यास केला तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील. पुढचा घटक आहे 5वा, तो म्हणजे उपयोजित लेखन. उपयोजित लेखन हा एक असा घटक आहे की तुम्ही खूप चांगलं स्कोरिंग करू शकता. आणि त्याचबरोबर मी असं सांगेन की तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत तर वर्षभर उपयोजित लेखनचा सराव करणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे बघा. प्रश्न 5वा पत्रलेखन किंवा सारांश लेखन हा एकमेकांना ऑर आहे, 6 मार्क्ससाठी विचारला जातो. मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही पत्रलेखनचा चांगला सराव करा, कारण पत्रलेखनमध्ये पण तुम्हाला पुन्हा 2 ऑप्शन असतात, इन्फॉर्मल लेटर, फॉर्मल लेटर, म्हणजे की वैयक्तिक पत्र किंवा कार्यालयीन पत्र असं तुम्हाला विचारलं जातं. तर तुम्ही, कारण का माहितीये का, सारांश लेखनचा प्रश्न लिहिणं थोडे किचकट आहे आणि प्रत्येक मुलाला ते जमतच असं नाही. सो पत्रलेखन खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सराव केला तर तिथे जास्त मार्क्स मिळायचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर त्याच्यातलाच हा प्रश्न आहे तो म्हणजे की तुम्हाला कोणत्याही 2 कृती दिल्या जातात. आता त्या कोणत्या आहेत तर जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि तिसरं आहे कथा लेखन. आता मी तुम्हाला इथे सांगेन की 3 पैकी जरी 2 लिहायच्या असल्या तरी इथे तुम्ही 3ही कृतींचा खूप चांगला अभ्यास करा. त्याचं कारण सांगतो.
जाहिरात लेखनचा एखादा प्रश्न अवघड आला तर तुम्ही बातमी आणि कथा लिहू शकता. समजा बातमी लेखनचा प्रश्न अवघड आला तर तुम्ही जाहिरात लेखन आणि कथा लेखन लिहू शकता. तर तुम्हाला इथे ऑप्शन मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही तीनही प्रश्नांचा खूप चांगल्या पद्धतीने सराव करा. तीनही प्रश्नांच्या व्हिडिओचे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. मित्रांनो, आवर्जून ते बघा. तुम्हाला नक्कीच खूप चांगला फायदा होईल आणि वर्षभर या प्रश्नांचा सराव करा. 2-4 महिन्यात, 2-4 दिवसात हे प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने लिहिता नाही येऊ शकत. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव केला तर तुम्हाला खूप चांगले गुण मिळतील, हे लक्षात ठेवा. 5वा प्रश्नातला शेवटचा घटक आहे तो म्हणजे निबंध लेखन. निबंध लेखन ही 8 गुणांसाठी आहे मित्रांनो. आणि एक तुम्हाला असं सांगेन की बऱ्याच मुलांना निबंध लेखनसाठी वेळच पुरत नाही, कारण की आधीच्या प्रश्नांना ते एवढी वेळ लावतात लिहायला की निबंध लेखनापर्यंत येईपर्यंतच 3 तास संपून जातात. तर वेळेचं नियोजन करा, खूप महत्वाचं आहे ते. आणि निबंध लेखन, कारण की तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळवून देण्यासाठी किंवा जे नापास होणारे विद्यार्थी आहेत त्यांना पास करण्यासाठी हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक असे 3 वेगवेगळे प्रकार आहेत. तीनही प्रकारावरती एक निबंध विचारला जातो आणि त्या तिन्हींमधील तुम्हाला कोणताही एक निबंध लिहायचा असतो. तर माझ्या मते मी तुम्हाला असं सांगेन की वैचारिक निबंधावरती तुम्ही काय करा, थोडासा चांगला सराव करा. त्याचं कारण असं आहे की वैचारिक निबंधामध्ये तुम्हाला विचारांना वाव असतं. तुम्ही खूप चांगला विचार करून किंवा चांगले थिंकिंग तुमचे असेल तर तुम्ही खूप चांगला निबंध लिहू शकता. व प्रसंग लेखन आणि आत्मकथा लेखन मध्ये तुम्हाला त्या प्रसंगाबद्दल किंवा जे काही घटना घडलेल्या त्याच्याबद्दल प्रॉपर माहिती असणं किंवा आहे असं समजून ते प्रॉपर पद्धतीने लिहिणं हे खूप जास्त गरजेचं असतं. आणि इथे तुम्हाला मला असं वाटतं की जास्त थोडं अवघड जातं, कारण मुलांना इथे मार्क्स कमी मिळतात. पण वैचारिक निबंधामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. दुसरं मी असं सांगेन की निबंध लेखनमध्ये म्हणी, वाक्प्रचार, सुविचार यांचाही जास्त वापर करा. ते खरं तर जास्त गरजेचं असतं. आणि या पद्धतीने जर तुम्ही प्रश्नपत्रिका आराखड्याचा जर तुम्ही सराव केला तर मला असं वाटतंय की तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील. आणि नक्कीच मित्रांनो, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा. आतापर्यंत जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.